ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्म वर्णन भाग दुसरा. ओव्या आहेत 867 ते 872. श्लोकात परब्रह्म जाणल्यामुळे अमृत प्राप्ती होते म्हणजे काय ते स्पष्ट करताना ज्ञानदेवाने ज्ञाताच परब्रह्म स्वरूप होतो हे परब्रह्म जाणून घेण्याचे फळ सांगितलेले आहे. आता ते श्लोकातील परब्रह्माच्या लक्षणांचं स्पष्टीकरण करत आहेत. ते ज्ञेय गा ऐसे आदी जया नसे, परब्रह्म आपैसे नाम जया. अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावतः नाव आहे. जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखिजे, आणि विश्वाची ऐसे म्हणिजे तरी हे माया. जे नाही म्हणायला जावे तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग व आकार ही नाहीत, व दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय व द्रष्टा म्हणजे पाहणारा ही स्थिती पण नाही. असे असल्यामुळे ते आहे हे कोणी व कसे म्हणावे. आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई, स्फुरत कैचे काही तेने विण असे. आणि असे आहे म्हणून जर ते खरोखरच नाही असं म्हणावं तर महत्त्ववादी कोणाच्या ठिकाणी स्फुरतात व त्याच्या वाचून कोठले काय आहे, म्हणजे त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. म्हणून आथी नाथी हे बोली, जे देखोनी मुखी जाहली, विचारेसी मोडली वाट जेथे. म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुखी झाली, जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही, व त्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडलेली आहे, ज्याच्या संबंधाने काहीही विचार करता येत नाही. जैसे भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी, तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. डेरा घागर व परळ यामध्ये माती जशी त्या आकाराने असते त्याप्रमाणे जी वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिलेली आहे. 12व्या श्लोकात परब्रह्माची अनादिमत व न सत न असत अशी दोन लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत. अनादिमत म्हणजे आदिमत शब्दाच्या विरुद्ध शब्द अनादिमत. आदिमत म्हणजे जो आदिने युक्त आहे तो, ज्याला सुरुवात आहे तो आदी व ज्याला सुरुवात नाही तो अनादी. ज्याला सुरुवात असते ते निर्माण झालेले असतं. मातीपासून घट बनवला, आधी नव्हता. परब्रह्म तसे आदिमत नाही, कारण ते निर्माण झालेलं नाही, म्हणून ते अनादी आहे. गीतेत 2ऱ्या अध्यायातही भगवंतांनी सांगितलं होतं की न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्यो शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा म्हणजेच ब्रह्म, तो जन्म पावत नाही किंवा मृत्यू पावत नाही. ते परब्रह्म अज शाश्वत नित्य सनातन असं आहे. ज्ञानदेवाने या लक्षणाचं स्पष्टीकरण पावचरणात केलेले आहे. आदी जया नसे, ज्याला आदी म्हणजे सुरुवात झालेली नाही ते निर्माण झालेले नाही. जे निर्माण होते ते नाश पावते, उपजे ते नाशे, पण परब्रह्म नित्य सनातन अविनाशी आहे. भगवंतांनी परब्रह्माचं दुसरं लक्षण श्लोकात सांगितलं होतं की न सत न असत. ते सत सुद्धा म्हणता येत नाही किंवा त्याला असत सुद्धा म्हणता येत नाही. सत म्हणजे असणारे भावरूप व असत म्हणजे नसणारे अभावरूप. या लक्षणाचा अर्थ असा होतो की परब्रह्म आहे असंही म्हणता येत नाही किंवा ते नाही असंही म्हणता येत नाही. जी वस्तू नसतेच ती आहे या शब्दांना व्यक्त करता येत नाही. त्यामुळे अशी शंका येणं साहजिकच आहे की परब्रह्म आहे असं जर म्हणता येत नसेल तर ते नाही असंच म्हणावं लागेल, आणि जी गोष्ट नाहीच ती ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असू शकणार नाही. असा पूर्वपक्ष निर्माण करून आचार्यांनी उत्तर दिले की परब्रह्म वस्तू इंद्रियातीत असल्यामुळं ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. ती जशी असती या शब्दाने सांगता येत नाही, त्याप्रमाणे नास्ती या शब्दानेही सांगता येत नाही. केनोपनिषदात सांगितलं आहे की न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति नो मनः, न विद्मो न विजानीमो यथा एतत् अनुशिष्यात, अन्य देव तद विदितात अथ अविदितात अधि.
इथे शुश्रूम पूर्वेशम ये नसतत व्याच चक्षिरे. कोणतीही गोष्ट इंद्रियांनी जाणता आली तरच त्या वस्तूचं वर्णन वाणीनं करता येतं आणि मन त्याचं चिंतन करू शकतं. पण ते परब्रह्म चक्षु, वाणी किंवा मन यांनी जाणता येत नाही. चक्षु, श्रोत्र इत्यादी पंचज्ञानेंद्रिये त्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. मग वाणी त्याचं कसं काय वर्णन करणार? उपनिषदामध्ये आचार्य शिष्याला सांगतात की ते परब्रह्म विदितात अन्यत अविदितात अधि. ते परब्रह्म विदितात म्हणजे ज्ञात गोष्टींपेक्षा अन्यत वेगळं आहे आणि अविदितात अधि म्हणजे ते परब्रह्म अज्ञात गोष्टींपेक्षा अधिक आहे. अर्थात ते परब्रह्म जाणलेल्या किंवा न जाणलेल्या गोष्टींपेक्षा वेगळं आहे असं उपनिषदकार सांगतात. ज्या गोष्टी विदित असतात त्यांना अंत असतो आणि सत्यम ज्ञानम अनंतम असं परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. ते परब्रह्म अविनाशी आहे. गीतेनेही सांगितलं आहे की अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम विनाशम अव्यस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. असं ते अविनाशी असल्यामुळं विदित म्हणजे ज्ञात गोष्टींपेक्षा वेगळं आहे. ते अज्ञात गोष्टींपेक्षा सुद्धा वेगळं आहे. ज्या गोष्टी ज्ञातच नसतात त्यांच्या स्वरूपाविषयी अथवा कार्याबद्दलही काही माहिती सांगता येत नाही. उदाहरणार्थ आकाश पुष्प किंवा सशाचं शिंग या गोष्टी नाहीतच तर त्यांचं वर्णन कसं करता येणार? पण परब्रह्म प्रत्यक्ष प्रमाणाने जरी सिद्ध करता येत नसलं तरी त्याच्या स्वरूपाबद्दल उपनिषदांमधून माहिती आलेली आहे. यत्त तद्रेश्यम ग्राह्यम गोत्रम वर्णम चक्ष श्रोत्रम तत्पाणिपादम नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तदव्ययम यद्भूत योनिम परिपश्यन्ति धीराः. अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योर्यमुच्यते असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. एकूण ब्रह्म हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येणार नसलं तरी ते अदृश्य, अग्राह्य, अगोत्र, अवर्ण, अव्यक्त, अचिंत्य, अभिकारी असं त्याचं स्वरूप वर्णन उपनिषदांनी केलेलं आहे. तसंच त्याच्या कार्यासंबंधी माहिती सांगताना मुंडकोपनिषद सांगतं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आत्मतत्वाचं दर्शन झालं, अनुभवयुक्त ज्ञान झालं म्हणजेच हृदयाची अविद्या वासनारूप ग्रंथी तुटते, सर्व संशयांचा नाश होतो आणि जन्म मरणाला कारण अशा सर्व कर्मांचा क्षय होतो. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. त्या ब्रह्माला सूर्य प्रकाशित करत नाही, चंद्र अथवा तारका प्रकाशित करत नाहीत, या विजा प्रकाशित करत नाहीत. मग अग्नी तो काय प्रकाशित करणार? स्वतः प्रकाशमय अशा त्याच्याच प्रकाशाने सर्व प्रकाशरूप वस्तू प्रकाशित होतात. त्याच्याच प्रकाशाच्या योगाने हे सर्व जगत प्रकाश पावते. सूर्यचंद्रांनाही त्याच्यापासूनच प्रकाश प्राप्त होतो तर त्याला सूर्य आणि चंद्र कसं काय प्रकाशित करू शकणार? अशा प्रकारे त्या परब्रह्माच्या स्वरूपाचं व कार्याचं वर्णन उपनिषदांनी केलेलं आहे. न सत न असत याचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव सांगतात की परब्रह्म नाही असं म्हणायला जावं तर ते विश्वाच्या आकारानं दिसतं, पण म्हणून परब्रह्म म्हणजे विश्वच आहे असं म्हणावं तर विश्व हा आभास आहे, मिथ्याभास आहे. त्या ब्रह्माला जर रूप, रंग व आकार नाहीत, दृश्य व द्रष्टा यांचाही ते विषय होऊ शकत नाही तर ते परब्रह्म आहे असं तरी कोणी म्हणावं? आणि असे असल्यामुळं ते नाही म्हणावं तर महत्त्ववादिक माईक सृष्टी त्याच्या आधारावरच भासते. त्याचा आधार नसता तर ती सृष्टी भासली नसती. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेतलं जातं तेव्हा तेथे दृश्य व द्रष्टा हे दोन वेगळे असतात, पण ब्रह्मज्ञान जो करून घेतो तो वेगळेपणानं उरतच नसल्यामुळं ब्रह्म असं आहे असं सांगणार तरी कोण? घडा, घागर, परात या मातीच्या वस्तूत जशी माती भरून राहिलेली असते त्याप्रमाणे ती वस्तू जगदरूपानं नटलेली आहे, पण ती दृश्य जगतापुरतीच सीमित नाही. त्यामुळे आधी नाही हे बोली जे देखोनी मुकी जाहली. ब्रह्माच्या बाबतीत आहे नाही ही भाषा मुकी झालेली आहे, त्याच्या संबंधी विचाराची वाट खुंटलेली आहे असं ज्ञानदेवानी त्या परब्रह्माचं भगवंतांनी जे न सत न असत वर्णन केलं होतं त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. भगवंत आणखीही काही विशेषणाने त्याचं वर्णन करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.